या बाळ डॉक्टर लावून देणार आहे काय? कान फाटून राहिले का तुझे? ए बघ ए ए चल इकडे आतमध्ये चला. पावसात भिजायचं असतं सारखं तुम्हाला. चल इकडे नीट उभं राहा नीट. इथे बघ. ए चित्रे पैसा झाला ना भाकरीचा. माय बापाने 4 दिवस शिकवली ती काय भाकरी जाय आले तर पोरं भिजवाले का? नाही दियामध्ये एक अशी अंधारली रात. अरे तुझ्या बायकोले पोट्टे काढ्याचे मालूम आहे, वागव्याचे मालूम नाही. पोट्टे पावसात भिजून लगदा व्हायला आले तरीचं बूड हल्लं नाही. करती का? तर भाकऱ्या करती. भाकऱ्या पाय त्या परीस कोयसा बरं बाप्पा. शेवटी घरानं काय 4 फुपाट्याचं नि 2 गाईचं. आपल्या गाईच्या शिंगांची गिनती केली तर झाप लागत तिच्या पुऱ्या खानदानाने. ए दळभद्री, आय काय बोलून राहिली ऐकलं नाही? घरभर सामान पसरून काय वाचून राहिली तू? ए घ्या रुबाब शोधवते माया 4-5चा. बघू कोणाची पुढे जाते. बायको म्हणून आलीयस, बायको म्हणूनच राहायचं. बाबा सांभाळू. आई बरं आहेस ना? राम 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 राम. या या होय सांभाळ. अशी काय बघून राहिली तू? Ma'am, could I get you some dessert? का हवे तिला? नहीं वो स्वीट डिश के बारे में बोल रही है. गोड पुरणपोळी मिळेल? Sorry? तुझ्या भाषेत विचार ना पुरणपोळी. Sir? It's all right. I'll just take some fruits. Thank you. You're welcome. ये लीजिए. ये अचानक May I clear this, sir? पूरनपोली का ख्याल कहाँ से आया? असंच काल परवासनं पुरणपोळीवर मन गेलं आणि सकाळची कडची वाट धरली. अण्णाजी तुम्ही बसा, पटकन करून आणते आणि खाऊ घालते.
नुसता जीवा जावा लेकीच्या गावा पुरणपोळी खावा नुसत्या जीवा जावा लेकीच्या गावा पुरणपोळी खावा. चिंदे या सासवानं जमलं तर सुनांना बी कडी कुलपात घालून राहतील. आता काय राहिलं ते मग? फक्त कडी कुलूप नाही. चूल पेटू का? पेटव. मी पहिलं सासरूच घालत्यात. आता माझं मन पुरणपोळीत बघ. कुणी नाही तोवर अन्नाची आनंदानं खाईल तरी. घे. मला वाटायचं तुला खूप शिकवावं. कांबळे मास्तर मला नेहमी म्हणायचं, साठे तुझं नाव अभिमान, पण तो बाळगण्याची हुशारी फक्त तुझ्या चिंधीत आहे. शिकवा तिला, म्हशी मागणं सोडवा. तुझ्या आईला हे कसं कळावं? तिला पोरीची जात उजवान मोकळवा एवढीच कळली. हायचं काय बा? इथं पण लिहिलं वाचलं की सासू जावा नवरा सगळे डोळे वाटारून बघतात. आड्याने उगाच राहिले काय? आता उशीर झाला तरी एक सांगतो, शिक्षण म्हणजे नुसतं लिहिणं वाचणं नाही. जिंदगीत आपल्या जीवाला वाटल, मनाला पटल तेच करीत राहणं, हे पण शिक्षण झालं की. दुनिया इकडे तिकडे झाली तरी मी तुला सांगतो, मी तुझ्या मागे आहे. यांना शपथ. माये गावाले घराजळ हिर, पण इथं यो पाण्याचा त्रास मला लई भारी पडते. पाण्याचं जाऊ दे, पण शेणाचं काय? फॉरेस्टवाले आपल्या पाट्या उचलून नेतात, पण त्या दमराजीच्या शेणाला हात पण लावत नाहीत. शेट आहे ना तो, त्याच्याशी आपलं बारदान लावू पाहते. मी काय माझ्या पोळीवर तूप लाटायची गोष्टी नाही करत, फिर्याद सांगते. आणि त्याची दाद मागितली तर त्यात वाईट काय? काल बाका येऊन राहिला तर 12 हत्तीचं बळ येऊन राहिलं इले. आज बाजाराला गेलो, तिथं कळलं, तसाच उलट्या पावली आलो. जायच्या आधी जणू भेटा येऊन गेले. तू निघ लवकर, तिकडं खोळंबा नको, नाहीतर ते फॉरेस्टवाले लाकड बी शिल्लक नाही ठेवणार जाळा आहे. हे भास्करा क्षितिजावरिया उजळावयाला दाहे दिशा ह्या पथला भुदे रे जीवितासवघ्या मांगल्य बरसो ते जा दुनिया हे भास्करा क्षितिजावरिया.
बघ कसा झालाय माय तू पण घे ना. आया लुगड्याला पोलकच नव्हतं पण शिवून दिलं बापा दर्जीनं. मला मोठ्या काटाची पाहिजे होती अजून पण आपल्या बाचं घर मोठ्या काट नेसून कुठे जाऊन राहणार होती तू? उगा दिवाळीला तोंड वाजवू नका. आम्ही काय दाखल्या सोनबाई नाही. आम्ही बी खात्या पित्या घरच्या आहोत. राणीवाणी श्रीमंतीत वाढलो आहोत. चल ये. काय ग काय झालं? बांगडी वाढवली भाऊजींनी. काय? दंड दिला म्हणून हात पिरगळला. आता झाली चुकी पण म्हणून दिरांना हात उचलावा का? तुम्ही उचलला असता होय त्यांच्या बायकांवर. मला तुम्ही मारा जोडा काय पण करा पण तुमच्या सगळं रानात घेऊन चला. तिथे जनावरात राहीन मी पण या माणसात नको. तू नीट राहा. मी हाय ना तुझा नवरा. हाय ना मी. घरात सण मी तुझी बायको सुतकात बसली. जावा साडी चुई घेऊन गेल्या तर ही पलटून खाली पाहिले नाही. एवढा तोरा. मी म्हणते तोरा असावा ना बाप. तोरा असावा पण कोणाले आम्ही हरलो बा. तूच पाय दिवाळीच्या टायमाला कशी वागते तुझी बायको. जास्त मार्ज जोडज नको. आपली समजली झालं. दिवाळी आहे ना. ए बाळा. येस मॅम. अगं याला पण झोपव की ग. येस शुअर मॅम. सरकार आहे की मोगलाई. यांदे डोक्यावर सोडू नका साहेब. गाडीत घालून चौकीत न्या. बघूया. कलेक्टर साहेब येऊन राहिले ना ते बोलतील काय ते. कलेक्टर साहेब पण हेच सांगून राहिलेत. काय हो बाई गाड्या काढवल्या टकेकर. व्हॉट्स अ प्रॉब्लेम? काय नाही साहेब. सरकारी कामात दखलंदाजी करते पोट्टी. साहेब साहेब आम्ही पिढ्यानपिढ्या गाय म्हशी राखतो. त्या दह्या दुधावरती आमचा रोजगार. आता गाईचं शेण येतं ढेरभर. सरकार आम्हाला शेण उचलायला लावतं पण मजुरीच देत नाही. आम्हाला ना शेण ना लिलावातला हिस्सा. हे फॉरेस्टवाले गाय चरू देत नाही. लाकूड फाटा बी उचलू देत नाही. आम्ही इकडले आमचे वाडवडील इकडले मग आमच्या गाईचं शेण आम्हाला का नाही? म्हणजे गाय आम्ही पोसायची आणि तिच्या शेणावर मालकी सरकारची. वय खरं बोलताय साहेब. बरोबर बोलतायत ते. शेण नाही तर काहीतरी मोबदला मिळायला पाहिजे त्यांना. मी वन मंत्र्याशी बोलून घेतो.
पुऱ्या गावात हाऱ्याच्या बायकोचाच गाजा वाजा बाप्पा. अभिमानसाठीची पोर हुशार असं बी म्हणत होते कोणी कोणी. हा बा लहानपणीच लगीन झाल्यावर दादलाच. गरम आहे तोवर खाऊन घे 4 महिन्याचेस आणि दूध बी घे. दूध पाजायला लागतंय. अगं घे. अरे अरे आज गाई म्हशी नाहीत. म्हशी सोडून चालते का साहेब? गरले गाईला बी ध्यान द्यायला लागते. करले गाईला आवर जरा. आजकाल लय चुरू चुरू बोलते. लात गायली असती पण 9 महिन्याची पोटोशी आहे. मला सांग तुझी पोटोशी आहे म्हणून. हा तुझ्या बायकोला देश गेलेत मायामुळं. जा विचार तिला. खाल्लेला शेण उलट्या नको म्हणून तिने तमाशा केलाय. तो राहिला म्हशी राखत आणि तूही काय दुसऱ्याच्या दारात. काय झालं? गावभावाने रांडे वर मला तिच्यानं राहिली. दमडाच्या खाली झोपून शेण खायले तू. हे पोर माया नाही. बाहेर निजून मायापत्र टाकले. तुझ्या पोटातले माया नाही तर दावे तरी कायले. चला काय रे जेवायचं नाही तुला? ए पुट्या चल पटकन आज चला दोघं चला बरं पटकन चला जेवून घेऊया. तिथं कुठे जाऊन राहिला? हा? चला.
रात्री आरडाओरडा करत पळत होतीस तू रस्त्याने. अरे काय बी आठवण तिला. 4-5 जण मागाव होती तुया. लोक दगड मारून राहिले. पळता पळता बेहोश होऊन पडली ती. ड्रायव्हर बोला उठा लो मर जाए बच्चे वाली है. कुठे जाती? तुम्ही कुठं? म्या सीधा अमरावती. कुठे सोडायचं तुले? आर्मी रोडला सोडते का? ओ भाई कहाँ जाना है? सुबह से 2 बार सवारी किया, इधर ही बैठी हो. भाटी का दुकान माहिती? बैठो. पैसे नाही. बस बस, पैसा होता तो सुबह से यहाँ बैठी रहती क्या? काय लाली तू इथं? साऱ्या गावभर झालंय ना तू शेण खाल्लेलं. आई मी काय कायचं नाही मले. अगं नवऱ्याने ठोकरली तुले घरात घेऊन मी मरू का? मला बी राहायचंय समाजात बी राहतरीत. जातो उलटी कुठं बी मसनात गाडी खाली नदीत कुठं बी जा पण जातो इथून. हे घे माणसं बघायला लागलेत. जातो जा जा. क्षितिजावरिया उजळावयाला दाही दिशा ह्या पथला भुदेरे जीवितास अवघ्या मांगल्य बरसो तेजातुनी हे भास्करा क्षितिजावरिया हे भास्करा.
धणी कसे पैसे आहेत. बस 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 सरक सरक फुलपोई चला माई सापडली बाप्पा. माई लेख चांडाळाने पळवून नेली होती. आता या म्हणावं तांगडी तोडी ते एकेकाची. कशी माई लेख सुटून आली बाप्पा. चांडाळाने तेडीवर काही कचून बांधिले तुले. मी आरडले वरडले, कुणा मायच्यान पाना फुटला नाही. माया डोळ्यासमोरून तू हे तिरडीवरून पळवली. माई पोट्टी सुटून आलीस. आता मी तुले कुठे जाऊ देणार नाही आणि कुणाला येऊ देणार नाही. हा पी. सोड सोड मला दे. चल झोपू दे मला. खीर केली आहे तुझ्या आवडीची. नानी वती तेव्हापासून खिरीची आवड. आज जमून गेलं बघ. वांगी पण आणलेत, पाटोळ्या केल्यात. पोटभर खा. एवढे दिवस तिरडीवर उपाशी बांधून ठेवले त्याने तुले. आता आलं ना तर चुलीत घालेन त्या लोकायला. बाई मी मडके ठेवले लघवीसाठी. जे काय करायचं ते घरात करायचं. मी तुला बाहेर जाऊ देणार नाही. समाना वाईट बाई. पोटभर खाऊन घे. हा मी आलंच बाई. पोटभर खाऊन घे. आता कोणी हात तर लावा. लावतील त्याचीच तिरडे उचलेन मी. माने ए माने काय रे इकडे रे. काय झालं? हे करे करा नाही बहुतेक मगाशी बाहेर गेली. घराला कुलूप लावून गेली. एकटीच आहे का? हो बहुतेक आताच आहे. काय चाललंय यार आपल्या इकडे काय कळत नाही. ही कोण पकडून आणली बे? अरे ती बुडी पागल झाली. पोटीने पोटीलाच घराबाहेर काढलं नाही म्हणजे झालं. अरे बुटीने मातीत पैसा पुरलाय म्हणाय. ए चले आपण टपरीवर जाऊन बोलूया. चल चल चल. भेंडी आणली पोट्टीसाठी. मसाला बनवून देते. तिला लई आवडते ना. मसाला भरून भेंडी केलीये तुझ्यासाठी. नानी होती तेव्हापासून भेंडीची लई आवड.
आज जमून आलं बघ. ये खा. ये पोटी ये खा. बाई, तू कोण कुठली आहे मला नाही माहीत, पण मी कुठली आहे मला ठाव आहे. मी तुझी लेक नाही. तू माझी आई नाहीस. तू माझी आई असतीस तर मला हाकलून दिली असतीस, गाडीखाली जीव दे म्हणाली असतीस. पण तू माझ्या लेकीला छप्पर दिलास, मला माया दिलीस. तुझे उपकार मी कधीच नाही विसरणार. पण खरं सांगितल्याशिवाय माझा आत्मा शांत नाही होणार. मी खूप प्रयत्न करते खूप दिवसांपासून तुला सांगायचं, पण अशी काय बघतेस? रागवलेस माझ्यावर? तू मला तो बाडीत मार, मला तू देऊ, पण बोल ग माझ्याशी. बाई मला माफ कर ग. हे बाई, बाई. झाडाला धडकून गेली ममतेने पिसाट माता. झाडाला धडकून गेली ममतेने पिसाट माता. मी पंख जमविले तेव्हा, मी पंख जमविले तेव्हा, तिने देह ठेविला होता. झाडाला धडकून गेली ममतेने पिसाट माता. चला हो बाई, चला निघायचं इथून. निघायचं इथून, निघायचं, गाव सोडायचं. इकडे फिरकायचं नाही, इकडे बिलकुल फिरकायचं नाही, समजलं? मला बाहेर तरी पडू देत ना. चल, बहुत हो गया तेरा नाटक. चल, चोपडी बळकवतेस रांडे. जा की बाजारात पक्कड पैसा कमवशील. चल 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 रे, येऊन दे रेला. चोपडी बळकवते.